ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण समजून घेऊ पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे काय, आणि त्यानंतर आपण समजून घेऊ की हे ॲक्टिव्ह व्हॉईस पॅसिव्ह व्हॉईस आपल्याला इंग्लिश बोलताना कामी कसं पडते आणि किती महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो की इंग्लिश बोलण्याचा जणू काही प्राण, द सॉल म्हणतो आपण त्याला, आपण असं म्हणू की आत्मा ॲक्टिव्ह व्हॉईस पॅसिव्ह व्हॉईसला आपण म्हणू शकतो. हा प्रकार जर तुम्ही शिकले नाही तर तुम्हाला व्यवस्थित इंग्लिश बोलताच येणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्यवस्थित पहा, समजून घ्या, आणि बिलकुल तुम्हाला या व्हिडिओमध्ये ही कन्सेप्ट क्लिअर होणार. आणि तुम्हाला याचा इंग्लिश बोलताना फायदा जर झाला नाही तर तुम्ही कॉमेंटमध्ये टाका, आपण हा व्हिडिओ काढून टाकू. आणि यानंतर ह्या टॉपिक आपण कधीच म्हणू नाही की इंग्लिश स्पीकिंगमध्ये, इंग्लिश बोलण्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे असं म्हणून. तर बघा, आपण सर्वात आधी पहिले हे कन्सेप्ट समजून घ्या की ॲक्टिव्ह व्हॉईसचे वाक्य असतात कसे. तर ॲक्टिव्ह व्हॉईसच्या वाक्यामध्ये सुरुवात ही सब्जेक्टने होते, म्हणजे ॲक्शन डुअरने होते. जसं आता शी राईट्स अ लेटर हे वाक्य आहे. शी राईट्स लेटर या वाक्यामध्ये लिहिण्याची क्रिया आलेली आहे. आणि कोण लिहिते? शी, म्हणजे ती पत्र लिहिते. आता या वाक्यामध्ये बघा काय आहे की ती पत्र लिहिते, ती हा वाक्यातला कर्ता आहे, ॲक्शन करणारा आहे, आणि तिला सुरुवातीला घेतलेला आहे, म्हणून हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आहे. दे प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळतात. या वाक्यामध्ये खेळण्याची जी क्रिया आहे ते कोण करतात? ते करतात, म्हणजे दे करतात. तेसाठी दे शब्द आहे, तर दे आपण सुरुवातीला घेतलेला आहे, म्हणून हे वाक्य इंग्लिशमध्ये ॲक्टिव्ह व्हॉईसचं आहे असं म्हणतात. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉईसच्या वाक्यामध्ये सुरुवातीला काय येते? सब्जेक्ट येते. त्यानंतर काय आलेला? प्रत्येक वेळेस पहा, वर्ब आलेला आहे, ॲक्शन वर्ड आलेला आहे. म्हणजे हे जसं आपण म्हटलं की ॲक्टिव्ह व्हॉईसचं वाक्य म्हटलं म्हणजे नंतर पहिले सब्जेक्ट येणार, मग वर्ब येणार, आणि त्यानंतर मग त्याच्यानंतर काय येणार? ऑब्जेक्ट येणार. ती ॲक्शन ज्याच्यावर होणार तो शब्द आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे इंग्रजी वाक्य बनवताना सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असं तुम्ही कशात करता? ॲक्टिव्ह व्हॉईसच्या रचनेमध्ये करता. पण जेव्हा तुम्हाला पॅसिव्ह व्हॉईसची रचना करायची असते तेव्हा तुम्ही असं करत नाही. फक्त हे म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉईसचे जे वाक्य आहेत हे इंग्लिश बोलताना फक्त अर्धे वाक्य असतात. 50% वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये असतात, 50% वाक्य हे पॅसिव्ह व्हॉईसचे असतात. आणि पॅसिव्ह व्हॉईसचे वाक्य हे सब्जेक्टने सुरू होत नाही. म्हणजे जो वाक्यातली ॲक्शन करणारा जो शब्द असतो, जे नाऊन प्रोनाऊन असते, ते सुरुवातीला येत नाही. ज्याच्यावर ॲक्शन होते, जो ॲक्शन रिसीव्ह करतो तो वाक्याच्या सुरुवातीला येतो. जसं समजा आता या वाक्यामध्ये आहे की पत्र लिहिल्या जाते, तिच्याकडून पत्र लिहिल्या जाते. आता याच्यामध्ये आपल्याला कशाला महत्त्व देतो आहे? पत्राला आपण जास्त महत्त्व देतो आहे. आणि हे वाक्य आपल्याला असं ज्या वाक्यामध्ये असं असते की आपण ज्यानं ॲक्शन केली त्याच्यापेक्षा ॲक्शन झाली काय, कोणती ॲक्शन झाली, कोणती ॲक्शन करण्यात आली, त्या ॲक्शनला आपण जेव्हा जास्त महत्त्व देतो, ती ॲक्शन जेव्हा जास्त महत्त्वाची असते बोलताना, तेव्हा पॅसिव्ह व्हॉईसचे वाक्य बनवतो. जेव्हा एखादं वाक्य आपण बोलतो आणि त्या वाक्यामध्ये ॲक्शन कुणी केली, कोण करते, तो महत्त्वाचा असतो, तेव्हा ते वाक्य आपण ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये करतो. तिथे ॲक्टिव्ह व्हॉईस हा फॉर्म वापरतो आपण बनवताना वाक्य. पण जेव्हा आपल्याला ॲक्शन कोणती झाली, ॲक्शन कोणी केली, ॲक्शन कोणती झाली, कोणती केल्या गेली, त्या ॲक्शनवर आपला जास्त फोकस असते, तेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉईसची रचना करतो. मग अशा रचना आणि याच्याबद्दल आणखी थोडंसं बोलू आपण तिसऱ्या स्लाईडमध्ये. पण आता इथं लक्षात घ्या. आता हे वाक्य पाहतो मी, अ लेटर इज रिटन बाय हर. इथं पॅसिव्ह व्हॉईसची रचना समजून घेतोय आपण की पॅसिव्ह व्हॉईसची रचना म्हटलं की वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने होणार. ॲक्टिव्ह व्हॉईसची सुरुवात सब्जेक्टने झाली होती आणि पॅसिव्ह व्हॉईसची सुरुवात कशाने होते? ऑब्जेक्टने. म्हणजे जो ॲक्शन रिसीव्ह करणार आहे, ॲक्शन ज्याच्यावर होते त्या शब्दाने ऑब्जेक्ट घ्यायचा सुरुवातीला. आपण ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये सब्जेक्ट घेऊन वर्ब ठेवलं होतं सरळ. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये असं नाही. पॅसिव्ह व्हॉईसचा रूल आहे की जर तुम्ही ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं, म्हणजे ऑब्जेक्टच घ्यावं लागतं सुरुवातीला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये. ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतल्यानंतर रूल आहे की तुम्हाला टू बीचं रूप घ्यावं लागते. तुम्ही सरळ वर्ब ठेवू शकत नाही. टू बी म्हणजे हे शब्द ॲम, इज, आर, वॉज, वर, बीन, बिंग हे शब्द. यापैकी एक शब्द, हे असे टोटल 8 शब्द आहेत. ॲम, इज, आर 3, वॉज, वेअर झाले 5, बी, बीन आणि बिंग, बी, बीन, बिंग हे 3 शब्द, असे एकूण 8 शब्द आहेत. तर या 8 शब्दापैकी एक शब्द तुम्हाला घ्यावा लागेल. पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्यायचं, नंतर एक शब्द घ्यायचा ॲम, इज, आर, वॉज, वेअर पैकी, बी, बीन, बिंग पैकी, त्यानंतर वर्बचं तिसरं रूप घ्यायचं. म्हणजे इथं ठरलेलं आहे की टू बीचं रूप आणि वर्बचं तिसरं रूप, आणि त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे ते घ्या. आता आधी एवढंच लक्षात घ्या तुम्ही की आपल्याला पॅसिव्ह व्हॉईसची रचना कधी करायची आहे? जेव्हा आपण ॲक्शनला जास्त महत्त्व देतो. आपल्याला सब्जेक्ट महत्त्वाचा नसतो, आपल्यासाठी
जी ॲक्शन झाली ती महत्त्वाची असते. जसं समजा आपल्याला एखादं उदाहरण घेऊ आपण, की गांधीजीला मारण्यात आलं. हे वाक्य, गांधीजीला मारण्यात आलं, त्यांचा वध करण्यात आला, त्यांचा मर्डर करण्यात आला. आता याच्यामध्ये पहा, कुणी मारला आपण याचा उल्लेख करत नाही आहे. म्हणजे जो सब्जेक्ट डुअर आहे याला आपण काय करतो आहे, इग्नोर करतो आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय की मर्डर झाला, मारण्यात आलं. जसं निवडणुका घेण्यात आल्या, आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, ते निवडणुका घेण्याची जी ॲक्शन आहे त्याच्यावर जास्त फोकस आहे. काही लोकांना रस्त्यात लुटण्यात आलं हे जास्त महत्त्वाचं आहे. कोण लुटलं हे जास्त महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. मग असं जेव्हा जेव्हा असते, जसं पाणी वेस्ट केलं जाते, पाणी वाया घालवलं जाते, याच्यामध्ये सुद्धा आपल्यासाठी जास्त काय महत्त्वाचं आहे, वाया घालवणं. म्हणजे कोण वाया घालवते याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ती ॲक्शन. मग जेव्हा जेव्हा अशी ॲक्शन महत्त्वाची असेल तेव्हा रचना असेल पॅसिव्हाईजची. आणि पॅसिव्हाईजची रचना करताना ज्याच्यावर ती ॲक्शन होते, जो ॲक्शन रिसीव्ह करतो त्याला सुरुवातीला घ्यायचं. जसं पत्र लिहिल्या जाते, आपण सुरुवात केली पत्रानं, पत्र हे ऑब्जेक्ट आहे. पण रूल काय आहे की ऑब्जेक्टने जर वाक्य सुरू झालं असलं तर आपलं नेहमीसारखं ॲक्टिवाईजसारखं सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट नाही करता येणार. ऑब्जेक्ट घेतलं की मग कंपल्सरी आपल्याला टू बी घेणे आहे. जर एखादी गोष्ट प्रेझेंटमध्ये होते, नेहमी होते असं जर म्हणायचं आहे तर मग ॲम, इज, आर पैकी एक टू बी स्वरूप घ्यायचं. जर एखादी गोष्ट पास्टमध्ये झाली, जसं समजा केल्या गेलं, झाल्या गेलं, पाणी वाया घातल्या गेलं, त्याला मारण्यात आलं, तिला पाठवण्यात आलं, असं सांगण्यात आलं, त्याला फसवण्यात आलं, असं जेव्हा एखादी गोष्ट पास्टमध्ये झालेली असते त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं असते तेव्हा आपण वॉज किंवा वर, त्याला वेअर म्हणता तुम्ही, त्या वेअरला वर म्हणतो आपण. वॉज किंवा वरपैकी एक घ्यायचं आहे टू बी स्वरूप. आणि त्यानंतर आपल्याला बिलकुल 100% वर्बचं तिसरं रूपच घ्यायचं आहे. जसं राईट, रोट, रिटर्न 3 रूप आहे तर रिटर्न घ्यायचं आहे. प्ले, प्लेड, प्लेड आहे तर प्लेड घ्यायचं आहे. टेल, टोल्ड, टोल्ड आहे तर आपल्याला टोल्ड घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण जे बाकीचे शब्द अकॉर्डिंग टू अवर रिक्वायरमेंट्स आपण घ्यायचे आहेत. त्यासाठी काही म्हणजे असं स्पेसिफिक असं रूल फॉलो केले पाहिजे असं नाही की बाय असलाच पाहिजे किंवा हे असंच असलं पाहिजे तसंच असलं पाहिजे असं नाही. पण इथपर्यंत तर बिलकुल काहीच शंका नाही की ऑब्जेक्ट टू बी स्वरूप आणि वर्बचं तिसरं रूप याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही. जसं आता क्रिकेट खेळल्या जातं, आपण काय म्हटलं, क्रिकेट इज प्लेड. आता क्रिकेट खेळल्या गेली असं म्हणायचं असतं तर आपण म्हटलं असतं क्रिकेट वॉज प्लेड. पत्र लिहिल्या जाते, अ लेटर इज रिटन. पत्र लिहिल्या गेलं, अ लेटर वॉज रिटन. म्हणजे एखादी गोष्ट केल्या जाते तर ॲम इज आर, एखादी गोष्ट केल्या गेली तर वॉज वेअर, असं करायचं. अशा पद्धतीनं आपण पॅसिव्हाईजची वाक्य बनवतो. मग आता मुद्दा हा येते की आपण ॲक्टिव्हाईज पॅसिव्हाईज पैकी आपण ॲक्टिव्हाईजची वाक्य तर नेहमीच शिकतो, मग पॅसिव्हाईजची वाक्य का वापरायचे, कशासाठी वापरायचे, केव्हा वापरले जातात. तर बघा, पहिला मुद्दा की जेव्हा वाक्यातला जो डुअर आहे, ॲक्शन करणारा जो आहे तो अननोन असतो. कोणं ती ॲक्शन केली माहीतच नसते. जसं आपल्याला असं म्हणायचं आहे की रोज ही रूम साफ केल्या जाते, रोज इथं काही कागद टाकले जातात, रोज आम्हाला पत्र पाठवले जातात, त्याला धमकी दिल्या गेली, त्यांना ट्रेनिंग दिल्या गेलं, तिला विचारण्यात आलं. पहा आता हे सगळे जेवढे वाक्य होते प्रेझेंटमधले म्हणा किंवा पास्टमधले याच्यामध्ये ॲक्शन डुअर जो होता तो अननोन होता. इथं आपण म्हटलं की ही रूम साफ केल्या जाते, कोण करते आपण याचा उल्लेख केला नाही. म्हणजे असं जेव्हा जेव्हा असते तेव्हा पॅसिव्हाईजची रचना करावी लागते. जेव्हा डुअर इम्पॉर्टंट नसतो, ॲक्शन महत्त्वाची असते. दुसरा मुद्दा हा आहे, जसं मुद्दा आहे की गांधीजींना मारण्यात आलं. गांधीजींना मारण्यात आलं महत्त्वाचं आहे की मारण्यात आलं. समजा आपल्यासाठी कोणं मारलं हा मुद्दा नाही आहे. चोरांना पकडण्यात आलं, कोणं पकडलं हे महत्त्वाचं नाही, बस पकडलं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा असं जेव्हा असते किंवा म्हणजे डुअर जो असते तो जास्त इम्पॉर्टंट नसते, ती ॲक्शन महत्त्वाची असते. तेव्हा वेन वी वॉन्ट टू एम्फॅसाइज द ॲक्शन, ॲक्शनवर जास्त आपल्याला भर द्यायचा असतो, ॲक्शन वर जास्त फोकस करायचं असते, तेव्हा आपण पॅसिव्हाईजचा वापर करतो. आणि फॉर्मल ऑर सायंटिफिक रायटिंग, बऱ्याचदा जी सायंटिफिक रायटिंग असते, जसं काही केमिकल्स वापरले जातात असे वाक्य लिहायचे आहे किंवा असे एक्सपेरिमेंट्स केले जातात, आपण म्हणतो ना सच एक्सपेरिमेंट्स आर परफॉर्म्ड, सच केमिकल्स आर यूज्ड. मग अशा वेळेस काय होते, अशा लँग्वेजमध्ये, फॉर्मल लँग्वेजमध्ये पॅसिव्हाईजचा खूप जास्त उपयोग होतो. म्हणजे ह्या अशा 4 सिच्युएशन्स आहेत
की ज्याच्यामध्ये आपण पॅसिव्ह वॉइसची रचना करावी लागते, काम पडते. त्यासाठी आपल्याला पॅसिव्ह वॉइस शिकायचं असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ज्या वाक्यामध्ये ॲक्शनवर जास्त फोकस असते ती सिच्युएशन, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट माहीत नसतो ती सिच्युएशन. आता समजा असं वाक्य आहे प्रेझेंटमध्ये, समजा असं होते जसं पुस्तक वाचल्या जाते असं म्हणायचं आहे, तर आपण म्हणू द बुक इज रेड. मग त्याच्याकडून म्हणायचं तर आपण म्हणू शकतो बाय हिम. पुस्तकं विकले जातात, द बुक्स आर सोल्ड. मुलांना शिकवल्या जाते, चिल्ड्रन आर टॉट. आपल्याला इन्व्हाइट केल्या जाते, वी आर इन्व्हायटेड. मला विचारण्यात येते, आय एम आस्क्ड. राजूला सांगण्यात येते, राजू इज टोल्ड. विद्यार्थ्यांना ट्रेन केल्या जाते, तयार म्हणजे प्रशिक्षित केल्या जाते, स्टुडंट्स आर ट्रेन्ड. म्हणजे जेव्हा समजा असं वाक्य आपण प्रेझेंटमध्ये आपल्याला बनवायचं असेल तर आपण एम इज आर प्लस V3 असं वापरू. म्हणजे ऑब्जेक्ट घेऊ सुरुवातीला, ज्याच्यावर ॲक्शन होते तो घेऊ, मग एम इज आर पैकी एक घेऊ. समजा आता बुक होतं, सिंग्युलर नाऊन होतं म्हणून इज घेतलं. ते जर बुक्स असतं तर आपण आर घेतलं असतं. तेच वाक्याची सुरुवात जर आयनं झाली असती तर एम घेतलं असतं. तसंच वाक्य जर पास्टमधलं असलं, म्हणजे एखादी ॲक्शन झाली आणि त्या ॲक्शनबद्दल जर आपण बोलतो आहे तर मग वॉच किंवा वर घ्यायचं. जसं इथं डोअर आहे, डोअरला आपलं हे जे वेअर म्हणतो आपण ज्याला, ॲक्च्युअली त्याचं प्रोनाऊन्सिएशन वर आहे, तर वर नाही घेऊ शकत आपण. डोअर्स असतं तर वर म्हटलं असतं आपण. एकच आहे त्याच्यामुळे आपण वॉज म्हटलं की द डोअर वॉज क्लोज्ड. दरवाजा लावण्यात आला. दरवाजे लावण्यात आले असतं असं जर म्हणायचं असतं तर वी कुड हॅव सेड द डोअर्स वर क्लोज्ड असं. म्हणजे समजा आता मला म्हणायचं आहे की तिला पाठवण्यात आलं तर शी वॉज सेंट, आणि त्यांना पाठवण्यात आलं तर दे वर सेंट. दे सोबत वर येणार, वॉज नाही येणार. अशा पद्धतीनं म्हणजे एखादी गोष्ट करण्यात आली, झाली, तर आपण वॉज किंवा वर प्लस V3 घेणार. आणि एक मुद्दा तर क्लिअर सांगितला मी तुम्हाला की पॅसिव्ह वॉइसची रचना म्हणजे ऑब्जेक्टने वाक्य सुरू करणे आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्याच्यावर ॲक्शन होते, जो ॲक्शन रिसीव्ह करतो. जसं समजा आपल्याला जर हेच मगाशी जे वाक्य आपण म्हटलं की रावणाला मारण्यात आले, आपल्याला रामाचा उल्लेख करण्यात आला नाही आहे, करायचा नाही आहे. आपल्याला सरळ एवढंच म्हणायचं आहे की रावणाला मारण्यात आले, रावणाचा वध करण्यात आला. मग इथे आपल्याला वाक्य रावणापासून सुरुवात करावं लागेल, कारण रावण हा ॲक्शन रिसिव्हर आहे, ॲक्शन रिसीव्ह करतो आहे, तो ऑब्जेक्ट आहे. त्यानेच वाक्य सुरू करायचं की रावण एक पास्टमधली घटना आहे म्हणून वॉज लावावं लागेल, रावण वॉज, आणि त्याच्यानंतर घ्यावं लागेल आपल्याला ॲक्शन वर्ड. त्याचं तिसरं रूप वध म्हणजे मारणे, ठार करणे, याच्यासाठी शब्द आहे किल. त्याचं तिसरं रूप किल्ड. तर रावण वॉज किल्ड. ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसमध्ये वर्बचे 3 रूप माहीत असणं आवश्यक आहे. गो, वेंट, गॉन, राईट, रोट, रिटर्न, स्पीक, स्पोक, स्पोकन, टेल, टोल्ड, टोल्ड, आस्क असे पाठ करावं लागते. 200-250 वर्ब आपल्या कमीत कमी पाठ असावं लागते. मी या कोर्समध्ये एक चांगली मोठी लिस्ट, 500 वर्बची लिस्ट जोडलेली आहे, ज्याच्यामध्ये पहिलं रूप, त्याचा अर्थ, दुसरं रूप, त्याचा अर्थ, तिसरं रूप, त्याचा अर्थ, असे अर्थ दिलेले आहेत. ते तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा वाचावं लागेल. एक 8-10 वेळा, 10-12 वेळा वाचले की ऑटोमॅटिकली तुमच्या ते पाठ होऊन जातील. कारण तुम्हाला जर वर्बचं तिसरं रूप माहीत नसलं तर तुम्ही पॅसिव्ह वॉइसची रचना कशी करणार, आणि पॅसिव्ह वॉइसची रचना जर तुम्ही करू शकले नाही तर तुम्हाला इंग्रजी कसं बोलता येणार. 50% इंग्रजी बोलता येईल. असं म्हणतात की अ लिटल नॉलेज इज व्हेरी डेंजरस थिंग. अपूर्ण ज्ञान खूप भयंकर डेंजरस असते. एक तर माणसाला पूर्ण नॉलेज असावं, नाही तर नसावं. अपूर्ण नॉलेज असलं की माणसाचा हसा होते. जसं समजा आपण इंग्लिश बोलायला लागू आणि आपल्याला पॅसिव्ह वॉइसच्या रचना जर येत नसतील तर आपलं चुकीचं इंग्लिश निघेल आपल्या तोंडून. आपल्याला म्हणायचं असेल एक, जसं फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला म्हणायचं की मी सॅलरी दिली होती आणि मी म्हटलं की आय वॉज गिवन सॅलरी, तर त्याचा अर्थ होईल आय वॉज गिवन सॅलरी म्हणजे मला सॅलरी देण्यात आली होती. समोरचा म्हणे हो तेच तर मी म्हणून आलो बा की आम्हाला सॅलरी मिळालीच नाही, तुम्हीच तर सॅलरी घेतली. आणि आपण आपल्या म्हणण्याचा प्रयत्न काय असेल, वी आर ट्राईंग टू टेल हिम दॅट मी सॅलरी दिली, आय गिव्ह यू सॅलरी. अशा चुकीचं कम्युनिकेशन होईल. मग त्याच्यात हसाने उडणार का. समोरचा व्यक्ती म्हणाले यार तुम्हाला बोलता येत नाही, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता कशाला, असं होईल. मग असं व्हायला पाहिजे का, आपल्याला कोणी ह्युमिलेट करायला पाहिजे का, नाही. म्हणून मग तुम्हाला मी सांगितलं की इंग्लिश जेवढ्या काही वाक्यरचना आहेत त्यातल्या अर्ध्या वाक्यरचना ॲक्टिव्ह वॉइसमधल्या आहे आणि अर्ध्या वाक्यरचना पॅसिव्ह वॉइसमधल्या आहे. त्याच्यामुळे तुम्ही पॅसिव्ह वॉइसला लाईटली घेऊ शकत नाही. किमान तुम्हाला हे जे आजची मी रूल समजून सांगितले तेवढं तर समजून घ्यावेच लागतील.
की ॲक्टिव्ह वाईजची रचना म्हटलं म्हणजे कोणती रचना की ज्या वाक्याच्या सुरुवातीला वाक्याचा सब्जेक्ट आलेला आहे, वाक्यातली ॲक्शन डुअर आलेला आहे. पॅसिव्ह वाईजची रचना म्हटलं म्हणजे कोणती की ज्या वाक्याच्या सुरुवातीला ऑब्जेक्ट आलेला आहे. म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला वाक्यातला सब्जेक्ट माहीत नाही आहे, ॲक्शन कोणं केलेली आहे हे माहीत नाही आहे, तेव्हा वाक्य तुम्ही पॅसिव्ह वाईजने करायचं आहे. म्हणजे पॅसिव्ह वाईजची रचना वापरायची आहे. आणि पॅसिव्ह वाईजची रचना वापरायची म्हटलं म्हणजे हा रूल फॉलो करायचा आहे की पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्यायचा आणि त्याच्यानंतर टू बीचं रूप कंपल्सरी घ्यायचं, ॲम इज आर प्रेझेंटमध्ये, वॉज वेअर पास्टमध्ये, आणि व्हर्बचं तिसरं रूप कंपल्सरी ठेवायचं. बस एवढं जर लक्षात ठेवलं तर तुमचे वाक्य ऑलमोस्ट म्हणजे 70-80% वाक्य तसेच तुमचे बरोबर होतात. आता हे वाक्य आहे, रवी सिंग्स अ सॉन्ग. रवी गाणे गातो. समजा आपल्याला गाणे कोण गाते हे माहीत नाही आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की गाणं गायलं जाते. मी रोज सकाळी उठतो आणि पाहतो की या ठिकाणी गाणं म्हटलं जाते. कोण म्हणते मला माहीत नाही, गाणं म्हटलं जाते असं म्हणायचं आहे आपल्याला. मग गाणं म्हटलं जाते हे वाक्य आपल्याला कोणत्या वाईसमध्ये होईल पाहतो. तुम्ही जर ॲक्टिव्ह वाईसमध्ये करतो म्हटलं की गाणं गायलं जाते, तर वाक्यातला सब्जेक्ट असतं माहीत नाही कोण गाणं गाते. आता या वाक्यात आपल्याला माहीत होतं की रवी गाणं गाते, आपण ॲक्टिव्हची रचना केली, रवी सिंग्स अ सॉन्ग. पण गाणं गायलं जाते, मुलगा गाते, मुलगी गाते, कोण गाते माहीतच नाही, गाणं गायल्या जाते. मग हे वाक्य आपल्याला पॅसिव्ह वाईजच्या रचनेमध्ये करावं लागेल. जेव्हा अशी सिच्युएशन असेल की वाक्यातला सब्जेक्ट माहीत नाही आहे, त्या सिच्युएशनमध्ये वाक्य आपल्याला पॅसिव्ह वाईजमध्ये करावं लागेल. आणि पॅसिव्ह वाईजमध्ये करायचं असेल तर मग शोधावं लागेल की वाक्यातली ती ॲक्शन कोणावर झाली, म्हणजे ऑब्जेक्ट कोण आहे, ॲक्शन रिसिव्हर कोण आहे, त्यांना वाक्य सुरू करावं लागेल. आणि त्याच्यानंतर टू बी ठेवावं लागेल. प्रेझेंटचं वाक्य असेल तर ॲम इज आर, पास्टचं वाक्य असेल, भूतकाळातलं वाक्य असेल तर वॉज वेअर, आणि मग व्हर्बचं तिसरं रूप. तर वाक्य काय आहे, गाणं गायल्या जाते. मग ह्या अ सॉन्ग, गाणं हे ऑब्जेक्ट आहे, अ सॉन्ग गायल्या जाते म्हणजे प्रेझेंटची गोष्ट आहे, नेहमीची घटना आहे, नेहमीच असं होते, तर ॲम इज आर घ्यायचं. म्हणजे शेवटी तो ते तात आलं की प्रेझेंट, ला लिहिले आलं की पास्ट असं करायचं. तर गाणं गायल्या जाते, अ सॉन्ग इज, सिंगचं तिसरं रूप संग, अ सॉन्ग इज संग, गाणं गायलं जाते. तेच जर असं असतं की गाणं गायल्या गेलं, गाणं म्हटल्या गेलं, तर अ सॉन्ग वॉज, इज न घेता वॉज घ्यावं लागेल, अ सॉन्ग वॉज संग. समजा हे वाक्य आहे, तिने म्हाताऱ्या माणसाला मदत केली. सरळ तिने म्हणजे ॲक्शन डुअर वाक्यात आलेलं आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्याकडे सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट आहे तर बिनधास्त तुम्ही वाक्य ॲक्टिव्ह वाईजमध्ये करा. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट अशी रचना करा. तिने म्हाताऱ्या माणसाला मदत केली, शी हेल्प्ड द ओल्ड मॅन, काही प्रॉब्लेम नाही. पण जर समजा वाक्य असं असतं की म्हाताऱ्या माणसाला मदत करण्यात आली, म्हाताऱ्या माणसाला मदत दिल्या गेली, कुणं दिली माहीतच नाही, ती ॲक्शन मदत द्यायची कोणी केली माहीतच नाही, बस एवढंच वाक्य आहे की म्हाताऱ्या माणसाला मदत केल्या गेली, तर हे वाक्य तुम्ही ॲक्टिव्ह वाईजमध्ये करूच शकत नाही. कारण ॲक्टिव्ह वाईजचं वाक्य करतो म्हटलं तर सब्जेक्ट लागणार, सब्जेक्ट वाक्यात आहे नाही, ॲक्शन डुअर माहीत नाही आहे. मग वाक्य तुम्हाला ऑब्जेक्टनं सुरू करावं लागेल. म्हणजे पॅसिव्ह वाईजची रचना करावी लागेल. थोडक्यात पॅसिव्ह वाईजची रचना करायची आहे तर ॲक्शन कोणावर झालेली आहे, ओल्ड मॅनवर, ओल्ड मॅनला सुरुवातीला घ्या. द ओल्ड मॅन, पास्टची रचना आहे म्हणून वॉज घ्या, म्हणून वॉज, द ओल्ड मॅन वॉज, हेल्पचं तिसरं रूप घ्या, मदत करणे ही ॲक्शन झाली ना, त्याचं तिसरं रूप घ्या, हेल्पचं हेल्प्ड, द ओल्ड मॅन वॉज हेल्प्ड. म्हाताऱ्या माणसाला मदत केल्या जाते, द ओल्ड मॅन इज हेल्प, त्या म्हाताऱ्या माणसाला मदत केल्या गेली, द ओल्ड मॅन वॉज हेल्प्ड. समजा आता आणखी काही बाकीचे वाक्य आहे, हे प्रकार आपण पुढच्या पार्ट 2 मध्ये शिकणार आहे, ज्याच्यामध्ये आपण आणखी म्हणजे हे जे पॅसिव्ह वाईजच्या ज्या रचना आहेत त्या कशा करायच्या ते शिकणार आहोत. तर थोडक्यात समजा जे पॅसिव्ह वाईजच्या ज्या रचना असतात त्या अशा पद्धतीनं आपल्याला करायच्या असतात. जर समजा तुम्हाला हा प्रकार इंटरेस्टिंग वाटला असेल तर तुम्ही याच्यावर भरपूर प्रॅक्टिस करा. सिंपल सारे वाक्य करत चला. की समजा जसं आपण वाक्य घेऊ की मेसेजेस पाठवले जातात. वाक्य सांगा बरं, पॅसिव्ह वाईजचं आहे की ॲक्टिव्ह वाईजचं आहे? मेसेजेस पाठवले जातात. तुम्हाला माहीत आहे सकाळ संध्याकाळ मेसेजेस पाठवले जातात. आपल्या मोबाईलवर पाठवले जातात, दुसऱ्यांच्या मोबाईलवर पाठवले जातात. मेसेजेस पाठवले जातात. काय वाटते कोणत्या वाईसमध्ये आहे वाक्य? सरळच आहे, वाक्य हे ॲक्टिव्ह वाईसमध्ये नाही आहे. कारण ॲक्टिव्ह वाईसमध्ये असतं तर मेसेजेस पाठवणारा कोण आहे त्याचा उल्लेख आला असता. जसं समजा रवी मेसेज पाठवतो, सरकार मेसेज पाठवते,
कविता मेसेज पाठवते, मी मेसेज पाठवतो, असं कोणतरी आलं असतं? असं काही चालेलं नाही. सरळ म्हटलं आहे मेसेजेस पाठवले जातात, म्हणजे वाक्यामध्ये सब्जेक्ट नाही आहे. मग आपल्याला हे बोलताना वाक्य पॅसिव्ह वॉइसचं करावं लागेल, म्हणजे पॅसिव्ह वॉइसची रचना करावी लागेल. मग काय घ्याल सुरुवातीला तुम्ही? मेसेजेस. त्याच्यानंतर मग आता मेसेजेस म्हणजे ऑब्जेक्ट आहे ना, ऑब्जेक्टनं जर वाक्य सुरू करतोय लावा तुम्ही त्याला ॲमिजर लावा, नाही तर वॉजवर लावा. पाठवले जातात, प्रेझेंटमधली गोष्ट आहे, तो ते तात म्हटलं की प्रेझेंट. मग आता मेसेजेस सोबत काय घेताय? ॲम घेता, इज घेता की आर घेता? आर घ्यावं लागेल. मेसेजेस आर. पाठवण्यासाठी शब्द आहे सेंड, सेंडचं तिसरं रूप ठेवा, सेंट. मेसेजेस आर सेंट, मेसेजेस पाठवले जातात. मेसेजेस पाठवल्या गेले असं म्हणायचं असेल तर पास्टमधली गोष्ट करतोय आपण, पुन्हा आर वापराल का तुम्ही? बघा, तुम्हाला म्हणावं लागेल मेसेजेस वर सेंट, मेसेजेस वर सेंट, मेसेजेस पाठवल्या गेले. आता मला म्हणायचं आहे की तिला ढकलल्या जाते, धक्का दिला जातो. कुठेही गेली का तिला धक्का दिला जातो? कोण देते माहीत, पण ती गेली कुठे, कोणत्या ठिकाणी उभी राहिली का तिला धक्का दिला जाते. नेहमी तक्रार घेऊन ते घरी, कमाल धक्का दिला, तर बघू बरं आज कोण धक्का देते. अशी सिच्युएशन आहे समजा, आणि वाक्य आहे की तिला धक्का दिला जातो, तिला ढकलल्या जाते. आता तिला ढकलल्या जाते, आपण ॲक्टिव्ह वॉइसमध्ये वाक्य करायचा प्रयत्न करतो आहे, होणार नाही. कारण तिला ढकलल्या जाते, ॲक्शन डूअर माहीत नाही आहे, ॲक्शन कोण करते आहे माहीत नाही आहे, म्हणजे वाक्यात वाक्य रचना पॅसिव्हची करावी लागेल. मग आता ॲक्शन कोणावर होते ढकलण्याची? तिच्यावर, म्हणजे तिला सुरुवातीला घ्यावं लागेल. मग तिलासाठी शब्द शी, शी घेतला आपण. आणि पॅसिव्ह वॉइसच्या रचनेचा नियम काय आहे की तुम्ही ऑब्जेक्ट घेतलं सुरुवातीला की त्याला प्रेझेंटमध्ये असेल तर ॲमिजारपैकी एक, आणि पास्टमध्ये असेल तर वॉजवेअरपैकी एक. मग तिला ढकलल्या जाते, तर शी सोबत काय घ्यावं लागेल तुम्हाला? ॲम इज आरपैकी एक. आपण घेऊ इज, शी इज होईल, शी आर तर होणार नाही, शी ॲम तर होणार नाही. शी इज. ढकलण्यासाठी पुश शब्द आहे, पुशला तुम्ही पुष्ट करा, तिसरं रूप करा. शी इज पुष्ट, तिला ढकलल्या जाते. तेच तिला ढकलल्या गेलं असं असतं तर, तिला ढकलल्या गेलं असं असतं तर शी वॉज पुष्ट, शी वॉज पुष्ट. आता वाक्य आहे की ताजमहल बांधल्या जातो, असं इंग्लिशमध्ये वाक्य आहे, ताजमहल बांधला जातो. पुन्हा आपण कोणत्या शहाजहानचा उल्लेख नाही केला ना, अकबरचा उल्लेख नाही केला, बस ताजमहल बांधला जातो, म्हणजे प्रेझेंटमध्ये बोलतोय आपण, है ना. मनात लोक करतात ना ताजमहल उभे, तो एक बांधला गेला तो वेगळा, पण तसे तर रोजच बांधतात लोक ताजमहल मनातल्या मनात की बा मी असं करणार तसं करणार. तर आपल्याला म्हणायचं आहे की ताजमहल बांधला जातो, असं वाक्य आपल्याला म्हणायचं आहे. वाक्य पुन्हा पॅसिव्हमध्ये करावं लागेल की ताजमहल इज बिल्ट, अ ताजमहल इज बिल्ट. तर कोणताही एक ताजमहल, अ ताजमहल इज बिल्ट. ताजमहल का घेतला? कारण ताजमहलवर ते ॲक्शन होते आहे, ऑब्जेक्ट घेतला. मग आपण नियमानुसार आपला ॲमिजारपैकी एक घेतलं आणि बिल्डचं तिसरं रूप घेतलं, बिल्ट. अ ताजमहल इज बिल्ट. पण आपण त्या ताजबद्दल बोलतो आहे जो बांधला गेला होता 200-300 वर्षाच्या आधी, त्याच्याबद्दल बोलतो आहे की ताजमहल बांधल्या गेला, पास्टबद्दल बोलतो आहे, ताजमहल बांधल्या गेला. तर मग द ताजमहल, कारण तो एकमेव द लावावा लागेल, द ताजमहल. आणि यावेळेस आपल्याला वॉज किंवा वरपैकी एक घ्यावं लागेल, तर ताजमहलला वॉज लागेल. द ताजमहल वॉज बिल्ट, ताजमहल वॉज बिल्ट, ताजमहल बांधल्या गेला. तर अशा पद्धतीनं आपल्याला ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसची वाक्य बनवायची आहेत. यावर मी तुम्हाला एक टेस्ट पेपर पण अटॅच केलेला आहे या आपल्या कोर्समध्ये. त्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला वाक्य दिलेले आहेत मराठीमध्ये, जे तुम्हाला इंग्लिशमध्ये करून पाहायचे आहेत. मोस्टली त्याच्यामध्ये पॅसिव्ह वॉइसचे वाक्य घेतलेले आहेत. थोडंसं म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएट करता यावं यासाठी मधून ॲक्टिव्ह वॉइसचे वाक्य पण टाकलेले आहे, बघून घ्याल ते थोडेसे. ते तुम्हाला ॲक्टिव्ह रचनेमध्ये करावे लागतील. आणि त्यानंतर मग त्याची आन्सर की जोडलेली आहे खाली, त्यामधून मग चेक कराल की तुम्हाला ते बरोबर समजलं की नाही समजलं. आणि फक्त मग हे समजूनच घ्यायचं नाही, कारण इंग्लिश बोलायचं असेल तर फक्त नॉलेज घेऊन जमणार नाही. जसं उदाहरणार्थ स्विमिंग शिकायचं आहे तर त्याचा तुम्ही व्हिडिओ पहा स्विमिंगचा, की प्रत्यक्ष लोकांना स्विमिंग करताना लाईव्ह पहा, फक्त नॉलेजच वाढेल, पोहता येणार. पोहायचं असेल तर प्रत्यक्षात तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, आणि एक दिवस प्रॅक्टिस केल्याने जमत नाही, रोज रोज करावी लागेल. बस तसंच आहे इंग्लिश स्पीकिंगचं, की इंग्लिश स्पीकिंगसाठी
समजून घ्या, समजून घेतल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करा आणि एकच दिवस प्रॅक्टिस नका करू, सातत्यानं 1-2 महिने त्याची प्रॅक्टिस करा. मग ऑटोमॅटिकली ते आपल्याला वापरायची काय होऊन जाईल, सवय होऊन जाईल आणि आपण मग फ्लुएंटली आणि कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकू. सो दिस इज द वे हाऊ वी कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. So I tried to explain active voice and passive voice to you. And if you can't understand in one stroke, then you will have to watch these videos again and again. And after watching it, try to solve the question paper. After that, check out the answers. And after that, don't stop. Start using it in your daily conversation. We have a special practice group in which there are lots of students who are very curious to talk with each other, who have joined that group for practice of speaking English. So if you are available for practice, then just drop a message on that group. Our manager will arrange a practice session for you, and with the help